GK न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं GK न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त किनवट तालुक्यातील बोधडी येथील अंध विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आदिवासी कला शिक्षण संस्था किनवट संचलित अंध विद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात बोलताना भावी जिल्हा परिषद सदस्या नंदिनीताई राजेश टारपे यांनी सांगितले की समाजातील तीव्र विरोध, शेणफेक आणि दगडफेक सहन करूनही सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाचा ध्यास सोडला नाही। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच महिलांच्या शिक्षण चळवळीला यश मिळाले आणि आज महिला विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील अंजना विष्णू गड्डम होत्या, तर प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापिका नंदाताई नवसागरे तसेच अनिता येरावार, सुचिता बिजमवार, गीता जनावार, निर्मला शिंगारे, अनिता पवार, गोदावरी शिंदे, सविता दिवशे, वनमला जोंधळे, सय्यद निखत सय्यद एजाज यांच्यासह अनेक मान्यवर आणि तालुक्यातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात लुईस ब्रेल व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप मुंडे यांनी केले, तर अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व मनोगत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली। लुईस ब्रेल आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संध्या पांचाळ यांनी केले, तर आभार या संस्थेचे विश्वस्त राजेश टारपे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका नंदाताई नवसागरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।